जपानमधल्या एका स्कूलचे पिरियड संपतात तितक्यातच स्कूल संपण्याची बेल वाजते। सर्व विद्यार्थी घरी जाण्यासाठी आपापल्या स्कूल बसमध्ये चढतात। त्या विद्यार्थ्यांमध्ये रिसा नावाची एक विद्यार्थिनी देखील असते। स्कूल बस प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या एरियामध्ये त्यांना सोडून देत असते, परंतु रिसा तिचा एरिया येण्याआधीच बऱ्याच अंतर दूर उतरते व तेथून आपल्या घरी पायी चालत जाते। ती इतके अंतर चालते की तिचे पाय दुखायला लागतात, तरी दुसऱ्या दिवशी ती तशीच करते व तिसऱ्या दिवशी पण ती तोच क्रम सुरू ठेवते। बघितलं तर लक्षात येते की रिसा स्कूल लागल्यापासून आजपर्यंत असंच करत आलेली आहे। रोज आपला एरिया येण्याआधीच उतरणे व तेथून आपल्या घरी पायी चालत जाणे। ही गोष्ट जरी नॉर्मल वाटत असली तरी या मागचं कारण मॉडर्न म्हणण्यात येणाऱ्या जपानला आपली मान लाजेने खाली घालण्यास पुरेसं आहे। रिसा ही नॅशनॅलिटीने जरी जॅपनीज असली व रंग भाषा यात जरी ती इतर जॅपनीज लोकांसारखी असली तरी तिला कळून चुकलं होतं की ती इतरांपेक्षा वेगळी आहे। कारण मुळात रिसा ही जपानमध्ये पाळल्या जाणाऱ्या कास्ट सिस्टीमच्या सर्वात खालच्या जातीशी बिलॉंग करत होती, ज्या जातीला आज पण जपानमध्ये भेदभावपूर्वक वागणूक मिळते। रिसाला लाज वाटत होती तिच्या कुटुंबियांची व ती ज्या वस्तीत राहते त्या वस्तीची, कारण आपण ज्या वस्तीत राहतो त्यावरून आपली जात आपल्या क्लासमेट्सना माहीत पडेल व त्यामुळे आपल्याला भेदभावपूर्वक वागणूक मिळेल या भीतीने ती रोज पायी चालत जाणे पसंत करू लागली। रिसा ही फक्त एकटीच नाही तर रिसासारखी अनेक लोक आहेत जे आज पण मॉडर्न जपानमध्ये कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन फेस करत आहेत। भारतातील कास्ट सिस्टीम बद्दल आपल्याला माहित आहे, जे की 4 वर्णांमध्ये विभागले गेले आहे। असं असलं तरी यामध्ये एक 5वा गट पडतो, जो या 4ही वर्णाच्या बॉटम लेवलला आहे। सर्वात वर ब्राह्मण, नंतर क्षत्रिय, वैश्य, शूद्र व सर्वात खाली येतो अतिशूद्र। जॅपनीज कास्ट सिस्टीम बद्दल बोललं तर सर्वात वर एम्परर क्लास येतो, ज्यामध्ये रॉयल फॅमिलीज येतात। हा क्लास जरी कास्ट सिस्टीमच्या टॉपवर असला तरी खरी पॉलिटिकल पॉवर यांच्याकडे नव्हती। नंतर वॉरियर क्लास येतो, ज्यामध्ये शोगन, दाइम्यो, समुराय व रोनिन ह्या जाती येतात। शोगन व दाइम्यो हे सुपिरियर होते व त्यांच्याकडेच खरी पॉलिटिकल पॉवर होती। नंतर फार्मर्स, आर्टिसन्स, मर्चंट्स आणि सर्वात खाली येतात आउटकास्ट म्हणजे इता व हिनेन। आणि हेच जपानचे अस्पृश्य, ज्यांचा स्पर्शही कोणाला आवडत नाही। जपानमध्ये जाती व्यवस्था आली कशी, त्यामागचा इतिहास काय आहे आणि बुद्धांना आदर्श मानणाऱ्या या राष्ट्रात अस्पृश्यतेला कसे खतपाणी मिळाले, हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सन 1603 ला जपानमध्ये मोठा राजकीय बदल झाला, कारण आता जपानमध्ये ईडो पिरियडची सुरुवात झाली होती। याच पिरियडला तोकुगावा पिरियड असे देखील म्हटले जाते। तोकुगावा लियासू याने तोकुगावा शोगुनाते या मिलिटरी गव्हर्नमेंटची स्थापना केली व त्याचा लीडर बनला। नंतर याच गव्हर्नमेंटने जपानमध्ये कास्ट सिस्टीमची सुरुवात केली। या दरम्यान जपानवर राज्य करणाऱ्या जातींची जी लोकसंख्या होती ती जवळपास 300 कुटुंबा इतकी होती। समुराय ही यांच्या खालची जात होती, तरी त्यांना समाजात चांगली प्रतिष्ठा होती, कारण त्यांचं काम सुरक्षा पुरवण्याचं होतं। यांची लोकसंख्या जपानच्या टोटल लोकसंख्येच्या 5 to 6% इतकी होती। फार्मर्सची लोकसंख्या 80 to 85% इतकी होती। यांना पण समाजात प्रतिष्ठा होती, कारण ते अन्न पिकवत होते। आणि मर्चंट्स व आर्टिसन्स यांची लोकसंख्या 5 to 6% इतकी होती। इता व हिनिन या आउटकास्ट जातींची लोकसंख्या तर फारच कमी होती, म्हणजे 1.6% इतकी होती। इता व हिनिन यांच्यासाठी बुराकुमिन हा उल्लेख केला जाऊ लागला। बुराकुमिनचा अर्थ होतो प्रचंड प्रमाणात असलेली घाण। ईडो पिरियडमध्ये ज्यांच्या पूर्वजांना अनहायजेनिक व घाणेरडी कामे करण्यास भाग पाडण्यात आले, जसे की चामड्याचे काम करणे, फाशी देणे तसेच मांस कापणे, यांच्यासाठी बुराकुमिन हा टर्म वापरला जाऊ लागला। या लोकांना रेसिडेन्शियल एरियाज पासून दूर राहण्यास मजबूर केले गेले, म्हणून हे लोक दूर छोट्या छोट्या झोपड्या करून राहू लागले, ज्या ठिकाणी कुठल्याही सुविधा नव्हत्या, होतं फक्त दुःख, वेदना आणि त्रास। दुरूनच बघितल्यावर बुराकूंची ओळख व्हावी म्हणून त्यांना इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारचे कपडे घालण्यास व हेअरस्टाईल ठेवण्यास मजबूर केले गेले। तसेच इतरांच्या घरापासून दूर राहण्यास व उच्चवर्णीयांना दंडवत घालण्यास त्यांना भाग पाडले गेले। अनेकदा समुराय बुराकूंना त्यांनी न केलेल्या गुन्ह्याखाली देखील त्यांना दोषी ठरवून मृत्यूदंड देत असत। 1668 पासून ते 1868 पर्यंत अस्तित्वात असणाऱ्या एडो पिरियडमध्ये बुराकू लोकांवर खूप अन्याय झाला। फायनली 1868 मध्ये मेजी गव्हर्नमेंटची स्थापना झाली। 1869 मध्ये त्यांनी फॉर्मली कास्ट सिस्टीम संपुष्टात आणली। नंतर 1871 मध्ये इमॅन्सिपेशन ऍक्ट नुसार ऑफिशियली कास्ट सिस्टीम नष्ट केल्या गेली। या निर्णयाने बुराकू लोकांमध्ये खुशीची लहर तयार झाली होती।
आणि का नाही व्हावी? कारण कित्येक वर्षापासून मुक्त होण्याच्या आशेमध्ये जगणाऱ्या या लोकांना त्यांच्या संयमाचं फळ आता मिळणार होतं. असं असलं तरी हे फळ फक्त दिसायलाच गोड होतं. याचं कारण म्हणजे ऑफिशियली जरी जपानमधली कास्ट सिस्टीम नष्ट केल्या गेली होती तरी देखील लोकांच्या व त्या तमाम उच्चवर्णीयांच्या मनातून ही जायची अजून बाकी होती. म्हणून त्या लोकांना लागलेला बुराकुमिन हा धब्बा काही मिटला नाही. इडो पिरियड मध्ये या जाती व्यवस्थेने ज्या लोकांना रडवले, आज पण ती व्यवस्था यांना रडवतच आहे. When I was a child, I was humiliated by my classmates, and even my close friends insulted me. I realized that I was different. I found hateful messages scrawled in these public toilets. One of them right here said, "Beware, there are Burakunin staff working here. Isn't that scary?" Graffiti like this proves that discrimination against us still exists. The Burakumin are discriminated against because back in feudal times their ancestors had professions which were deemed to be unclean. To this day they still face social exclusion. एक 8 वर्षाची मुलगी जिचं नाव क्लारा आहे, तिचा जन्म बुराकू समाजात झालाय. तिची आई तिला वेळोवेळी याची जाणीव करून देते की ती एक बुराकू आहे, कारण येणाऱ्या काळात ती एक बुराकू असल्यामुळे जे काही डिस्क्रिमिनेशन फेस करेल त्यासाठीची तयारी तिची आई तिला आजपासूनच करून देत आहे. आज जपानमध्ये बुराकूंची लोकसंख्या ही 60 लाख इतकी आहे. आज 20व्या शतकात पण जपानमध्ये बुराकू लोकांच्या प्रति भेदभाव पाहायला मिळतो. स्कूल व कॉलेजेसमध्ये अपर कास्ट विद्यार्थ्यांकडून अजूनही कमी जास्त प्रमाणात हा जाती भेदभाव पाळला जातोच. मॅरेजेसमध्ये पण इथे डिस्क्रिमिनेशन पाहायला मिळते. 2009 मध्ये बुराकू लिबरेशन लीगच्या एका सर्व्हेनुसार 30% जॅपनीज लोकांनी म्हटलं आहे की ते त्यांच्या मुला-मुलींना बुराकुमिनसोबत लग्न करायला सपोर्ट करत नाही. 2020 मधला जॅपनीज मिनिस्ट्री ऑफ जस्टिसचा डेटा बघितला तर 17.5% लोकांनी बुराकूंच्या प्रति डिस्क्रिमिनेशन अनुभवल्याचं म्हटलंय. या 17.5% मधल्या 58% सिच्युएशन्स मॅरेजेस किंवा डेटिंग बद्दलच्या आहेत. 旦那はんの嫁さんになんの？ならね、私と旦那はんでは身分違うもの。何違うの？身分。नोकऱ्यांमध्ये देखील बुराकू डिस्क्रिमिनेशन फेस करतात. बऱ्याच कंपन्या बुराकूंना जॉब देऊ इच्छित नाही, म्हणून जॉब इंटरव्ह्यूजच्या वेळेस त्यांचे अँसेस्टर्स कुठे राहायचे तसेच त्यांचे फॅमिली रिलेशन्स असे इरिलेव्हंट क्वेश्चन त्यांची ओळख जाणण्यासाठी करतात. गुगलने ऐतिहासिक जपानचा हा मॅप पोस्ट केलाय. गुगलला कधीच वाटलं नसेल की या मॅपचा वापर एका टूल सारखा डिस्क्रिमिनेशन करण्यासाठी केला जाईल. याच मॅपचा वापर करून आज जपानमधल्या काही कंपन्या बुराकूंच्या वस्त्या ओळखतात व या एरियासोबत बॅकग्राऊंड असलेल्या लोकांना कामावर ठेवत नाहीत. हे डिस्क्रिमिनेशन रोखण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. आज पण ते प्रयत्न थांबले नाहीत. आज जपानमध्ये जाती भेदभावाला रोखण्यासाठी अनेक ऑर्गनायझेशन कार्यरत आहेत. डोक्यात जिचिरो मात्सुमोटो या त्यांच्या मुक्तिदात्याला घेऊन त्यांचा संघर्ष जाती व्यवस्थेच्या विरुद्ध सुरूच आहे. भारतात जसं बाबासाहेबांनी दलितांसाठी केलेलं कार्य आहे तसंच जिचिरो यांनी जपानमध्ये बुराकुमिन लोकांसाठी केलेलं आहे. हे डिस्क्रिमिनेशन करणारी जाती व्यवस्था रोखण्यासाठी जरी गव्हर्नमेंटकडून जास्त हालचाल होत नसली तरी इंडिव्हिज्युअली लोक ती नष्ट करण्यासाठी आता समोर येत आहेत. कारण एका काळी स्वतःची आयडेंटिटी लपवणारी व स्कूल बसमधून उतरून आपल्या घरी पायी चालत जाणारी ती रिसा PhD अर्न करून द लिबरेशन मुवमेंट ऑफ बुराकू अँड दलित वुमेन अशा विषयावर रिसर्च करत आहे. हा स्वतःमध्ये एक मोठा बदल आहे.